नमस्कार, मी भीमराव कडळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे ऑपरेशन टायगर केलेलं आहे, 6 खासदार फोडलेले उद्धव ठाकरे गटाचे. आता हे खासदार फुटले, त्यांचा गट तयार करण्यासाठी जे आपले लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला, त्यांच्याकडे पत्र दिलं गेलेलं आहे 6 खासदारांनी. परंतु याच्यावरती सह्या मात्र 4च खासदाराच्या आहेत असं बोललं जाते. मग जे ओमराजे निंबाळकर आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझी सही नाही त्याच्यावरती. आणि या अगोदर त्यांनी सांगितलं, त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले की तुम्ही कोणाच्या बाजूने आहे, ठाकरेच्या बाजूने आहे का शिंदेच्या बाजूने. त्यावर त्यांनी सांगितलं होतं की माझ्या बापाला मारलेल्याचा जो निकाल आहे हा 20 तारखेला आहे आणि 20 तारखेच्या नंतर मी भूमिका जाहीर करेन असं सांगितलं गेलं होतं. मग आता नेमकं निकाल काय झाला? ऑपरेशन टायगर जर फेल झालं तर एकनाथ शिंदे मात्र टेन्शन मध्ये येतील, कोमात जातील. हे उर्वरित 5 खासदार अपात्र ठरतील आणि पुन्हा तिथं निवडणूक घ्यावी लागेल अशी परिस्थिती होईल. आता या सगळ्या गोष्टीमुळं एकनाथ शिंदेचा पचका होतोय की काय, तसंच या सगळ्या संपूर्ण विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत की एकनाथ हे खासदार का फुटले, नेमके खासदार किती आहेत, किती खासदार आहेत उद्धव ठाकरेंचे, यातलं कोण कोण फुटलंय, ऑपरेशन टायगर कसं फेल होऊ शकतं, या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये पक्ष फोडण्याचं सत्र काय नवं नाही, जुनाच आहे. काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये सुद्धा अनेक पक्ष फुटले गेले, परंतु त्या काळामध्ये एक विचार होता, नीतिमत्ता होती, विचार होता. परंतु आजच्या काळात तो विचार राहिलेला नाही. आजच्या काळात विचार फक्त मनी आणि मनी. आता कोणी म्हणलं 100 कोटी घेतय, कोण म्हणे 50 कोटी घेतय, कोण 25 कोटी घेतय. म्हणजे खासदार फोडायची किंमत, खासदारांची लायकी 100 कोटीची आहे. आमदार 50 कोटीत विकला जातोय, नगरसेवक 25 कोटीत विकला जातोय. म्हणजे ही एक स्ट्रॅटेजी बनलेली आहे, किमती ठरलेल्या या लाचारांच्या सगळ्यांच्या. आणि ह्या लाचारांना जात धर्म विचार नसतो कधीच. यांचा विचार मध्ये फक्त पैसा असतो आणि मग पैशाची बोली, जो पैसा देईल त्याच्या बाजूने उभं राहायचं, असे हे लाचार असतात लोक. आणि अशीच काही परिस्थिती आज भारतामध्ये फोफावती. 2022 साली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये भलं मोठं असं बंड झालं. 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला पळून गेले. प्रत्येक आमदाराला 50-50 कोटी रुपये दिले गेले. त्याचा खर्च, राहणं, हॉटेलमध्ये राहणं, तिथं बाया बाप्या काय काय सगळं पुरवलं गेलं. माघारी आले तोपर्यंत 50 आमदार एकनाथ शिंदेच्या पाठीशी गेले. म्हणजे 2,500 कोटी रुपयाचा व्यवहार झाला सगळा, असं ते संजय राऊत बोलतात, आपण बघितलं असेल बऱ्याच वेळा. त्यानंतर एकनाथ रावांना मुख्यमंत्री केलं थोड्या दिवसासाठी, 1-1.5 वर्षासाठी. नंतर भाजपनं आपलं सगळं मतलब साधून घेतला, एकनाथ शिंदेच्या गांडीवलात घातली आणि उपमुख्यमंत्री केलं, पद काढून घेतलं 2024च्या निवडणुकीनंतर. आता पुन्हा एकनाथ शिंदे ऍक्टिव्ह झालेत 2026 मध्ये. 2024ला निवडणूक झाली. एकनाथ शिंदेचे अवघे 7 खासदार निवडून आले, तर उद्धव ठाकरेंचे 9 खासदार निवडून आले. मात्र विधानसभेला मतांच्या पेट्यामध्ये काही हेराफेरी झाली असेल, त्याच्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार आलं नाही, पुन्हा माहिती बसली. तर उद्धव ठाकरेंचे जे काही खासदार निवडून आले 9, त्यापैकी बघा अरविंद सावंत मुंबईमधून आले निवडून, दक्षिण मुंबई. संजय दिना पाटील जे आता फुटलेला खासदार आहे तो मुंबई ईशान्य मधून, राजाभाऊ वाजे नाशिक मधून, संजय जाधव परभणी मधून, संजय देशमुख यवतमाळ मधून, नागेश पाटील आष्टीकर हिंगोली मधून, ओमराजे उस्मानाबाद मधून, म्हणजे ते धाराशिव झालेलं. भाऊसाहेब वागचौरे हे तर 4 वेळा पक्ष बदललेला माणूस आहे, हे शिर्डी मधनं.
तर 6 जे खासदार फुटलेले आहेत 9 पैकी, जे आता ऑपरेशन टायगर म्हटलं जातंय, तर त्यामध्ये संजय जाधव परभणीचा खासदार आहे, संजय देशमुख यवतमाळ वाशिमचा खासदार, नागेश पाटील आष्टीकर हिंगोलीचा खासदार, भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी आणि ओमराजे निंबाळकर धाराशिव म्हणजे उस्मानाबाद आणि संजय दीना पाटील, म्हणजे हे खासदार 6 100 कोटी रुपये घेऊन फुटले, म्हणजे 600 कोटी रुपये त्यांना दिलं गेलं. अशी आता चर्चा सगळीकडे जोरात रंगलेली आहे चर्चा. आणि ही चर्चा जोरदार रंगलेली आहे. आता काल वर्धापन दिन झाला शिवसेनेचा. या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी एकनाथ शिंदेच्या स्टेजवरती हे खासदार उपस्थित राहतील आणि प्रवेश करतील अशी शक्यता होती. परंतु ठाकरे गटाने 15 जूनच्या बैठकीत सर्व म्हणजे 9 खासदारांना एकत्रित असल्याचा दावा केला होता. परंतु प्रत्यक्षात 4 खासदार उपस्थित होते, 5 व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. आणि एकनाथ शिंदेचा जो कार्यक्रम होता, या कार्यक्रमाच्या स्टेजवरती सगळे येतील असं म्हटलं होतं, परंतु त्यातले काय आले नाहीत लोक. आता ठाकरेंकडून सांगण्यात येतंय की बाबा, जर ह्या खासदारांनी जर पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आणि त्यांचं पद जाईल. आता हे सगळं ह्यांनी 6 जणांनी मिळून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाकडे गट स्थापन करण्यासाठी परवानगी मागितली, दिली वगैरे काय काय झालेलं आहे सगळं. आता ह्याच्यामध्ये एक राडा असा होता की काल 20 तारखेला ओमराजे निंबाळकरांच्या बापाचा म्हणजे पवनराजे निंबाळकर यांचा आता हत्येचा जो खून झाला त्याचा निकाल होता आणि तो पदमसिंग पाटील आणि त्यांच्या विरोधातला होता. आता ओमराजे निंबाळकरांचं असं म्हणणं होतं की माझ्या बापाचा निकाल आहे आणि हा निकाल माझ्या बाजूने लागणार आहे. भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेने सांगितलंय तुमच्याच बाजूने निकाल लागणार आहे, पण तुम्ही ह्या गटामध्ये सामील व्हा. म्हणून मी त्या गटामध्ये सामील झालो, परंतु मी त्या कागदावर सही नाही केली, असं ओमराजे निंबाळकरचं मत आहे. परंतु आता तो जो निकाल जो आहे तो काल निकाल लागला आणि त्या निकाल मात्र ओमराजे निंबाळकरच्या विरोधात लागला. म्हणजे जे पदमसिंग पाटील आणि त्यांची जी सगळी टीम ज्यांनी मारलं होतं त्यांच्या बाजूने निकाल लागला आणि सांगितलं गेलं की आता हे सगळे निर्दोष आहेत. मग प्रश्न उपस्थित असा झाला की जर हे सगळे निर्दोष आहेत तर पवनराजेला मारलं कोणी? आता हे ओमराजे जे म्हणतात ते आता लोक म्हणायला लागले राजा बिजा काय नाही, हे भेकडा माणूस आहे, भेकड माणूस आहे, त्यामुळे ह्याला ओम फक्त म्हणलं पाहिजे आणि त्याची शिवसेनेतून हकलपट्टी केली पाहिजे, निवडणुकीमध्ये पराभूत केलं पाहिजे याला, असं लोक काय 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 म्हणायला लागले. कोणी तर पिंडदान केलं ह्या लोकांचं, जे फुटलेल्या खासदारांचं. आता संजय राऊतांनी आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलं हे दिसेल तिथं दोपटा एकाला, आणि तशीच परिस्थिती होणार आहे. जिथं हा खासदार दिसेल तिथं एखाद्या ठिकाणी तरी बघा हल्ला झालेला आपल्याला दिसणार आहे येणाऱ्या काही काळामध्ये. म्हणजे ह्या खासदारांवरती संकट निर्माण झालेलं आहे. म्हणजे जी जुनी शिवसेना होती, जुनी जी शिवसेना स्टाईल होती ती आता परत जागे झाली असं आपल्याला दिसायला लागले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की शिवसेना स्टाईलने आता आंदोलनं केली जातील. हे जे फुटेरवादी नेते आहेत या सगळ्यांना झोडपून काढते की काय शिवसेना, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. परंतु ओमराजे निंबाळकर यांनी जो काल स्टेटमेंट दिलेला आहे बापाचा निकाल झाल्यानंतर, त्यांनी सांगितलं की मी 2 दिवसांनी ह्या विषयावरती बोलणार आहे. मग आता शिवसेना ठाकरे गटाने सुद्धा त्यांना निरोप पाठवलेला आहे की बाबा जाऊ नका, हे करू नका. आता ओमराजे निंबाळकरांना जर भूमिका घेतली की मी ठाकरेच्या बाजूने आहे तर मात्र हे 5 खासदार अपात्र होतील आणि या 5 खासदारांच्या ठिकाणी निवडणूक लागेल. एकनाथ शिंदेचा मात्र पोपट झाल्याशिवाय राहणार नाही, असंच एकंदरीत आपल्याला दिसायला. तर बघा ऑपरेशन टायगर हे कदाचित फेल होऊ शकतं असंही एकंदरीत आपल्याला या चर्चेचं सत्रातनं सांगायचं. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.